मित्रांनो, आज आपल्या ह्या बॅचचा दिवस 6वा आहे आणि आपण पाहू शकता आत्ता हे जे मी शूट करत आहे तर आत्ता रात्रीचे 12 वाजले आहेत. बाहेर खूप थंडी पडली आहे, पण आतमध्ये आपण हे अशा प्रकारे कोळशाचे डबे आणि हे मरकुरींनी ते टेम्परेचर मेंटेन केल्यामुळे आज तुम्ही पाहू शकता पक्षी कशा प्रकारे पसरून व्यवस्थित खाद्य खात आहे. वातावरणामध्ये नॉर्मल उबदारच वातावरण आहे, त्यामुळे पक्षी अतिशय फ्रेश आहे आणि कसल्याही प्रकारची गर्दी करत नाही आहे. काल थोडी थंडी जास्त होती, आज थोडी कमी आहे. तर हे बघा, तिथे ते डबा आपण कोळशाचा पेटवला आहे, तिथे ते उभेसाठी पक्षी कसा गोळा झालेला आहे आणि तसं टेम्परेचर आहे बऱ्यापैकी आहे, त्यामुळे पक्षी असा छानपैकी खातोय फिरतोय. आत्ता 12 वाजलेत मित्रांनो, बाहेर खूप थंडी आहे, पण आतमध्ये हे जे कोळशाचे आपण डबे पेटवलेत त्याच्यामुळे टेम्परेचर अतिशय छान प्रकारे मेंटेन झालेलं आहे, ज्याच्यामुळं पक्षी असं खातो. आणि समजा लहानपणी पक्ष्यांना असं खायची जास्त सवय लागली तर हे वेट पटापट गेन करतात. म्हणजे पक्ष्यांना एक सवय लागते अशी, म्हणजे पक्षी खाता पिता राहतो, चांगला फ्रेश राहतो. तर ह्याच उलटं जर पक्षी असं थंडीत असं कडेला बसला, गर्दी करून बसला तर ते आपल्याला पुढं जाऊन पण पक्षी वजन घेत नाही. त्याच्यामुळं असं टेम्परेचर मेंटेन केलं पाहिजे. तुम्ही मरकुरी लावा, हीटर लावा किंवा असे कोळशाचे डबे पेटवा.